नमस्कार, मी समाधान मनसळे. लोकन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या आपण पंढरीच्या वाटेवरती वेगळ्या वेगळ्या गोष्टी दाखवतोय. तशाच पद्धतीनं इंदिरा प्रसार मंडळ तुंगत जे शाळा आहे श्री तुंगेश्वर अश्रू तुंगत त्यांनी वेगळा उपक्रम केलेला आहे. महाराष्ट्र शासन लाखो रुपये खर्च करून पर्यावरणाच्या संदर्भात काय गोष्टी असतील त्या पद्धतीने करतायत. तर आता तुम्ही संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी असेल, तुकाराम महाराजांची पालखी असेल, त्या पालखीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून पर्यावरणाच्या संदर्भात लोकांना कसं जागृत करता यावं त्या पद्धतीने लोकांना त्या ठिकाणी आणले जाते. भारूड माध्यम असेल, वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवलं जाते. तशाच पद्धतीनं पर्यावरणासाठी कसं जपलं पाहिजे, तशाच पद्धतीनं तुंगेश्वर अश्रू तुंगत आणि अशा जे शासनाने जे काय गोष्टी निर्माण केल्या ते प्रसार करण्यासाठी या ठिकाणी वारे या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांच्या या संदर्भात आपण जर त्यांनी नेमकं काय तयार केले. नमस्कार सर, काय नाव? मी आमंगे सर, श्री तुंगेश्वर अश्रू तुंग याचा मुख्याध्यापक बोलतोय. हे तुम्ही काय उपक्रम केला नेमकं? हे ज्या ठिकाणी पर्यावरण वाचवण्यासाठी आम्ही सीडबॉल तयार केलेले आहेत की आपल्या घरामध्ये शेण आणि माती त्याचं मिक्स मध्ये बिया गोळा करून त्या बिया टाकलेल्या आहेत आणि हा सीडबॉल वारकऱ्यांना देऊन वारकऱ्यांनी जर सीडबॉल हा रस्त्यावर टाकला, रस्त्याच्या कडेला टाकला किंवा आपल्या शेतात नेऊन लावला टाकला तरी त्या ठिकाणी वृक्ष लागवड होऊ शकेल. हा या ठिकाणी संकल्पनेचं उद्दिष्ट आहे. कुठली झाड आहेत? यामध्ये चिंच आहे, यामध्ये जांभूळ आहे, यामध्ये करंज आहे, अशा लिंब आहेत. अनेक प्रकारचे या ठिकाणी झाडांचे बिया टाकलेले आहेत. किती विद्यार्थ्यांनी हा मूळ प्रकल्प केलेला आहे? आमच्या प्रशालेतील इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये प्रामुख्यानं सहभाग घेतला. सीडबॉल प्रत्यक्षात बनवण्यामध्ये 5वी, 6वी, 7वी, 8वी आणि 9वी या वर्गांनी बहुमोल असा प्रतिसाद दिला. एका विद्यार्थ्यानं 2-2, 3-3 हजार सीडबॉल तयार केले. आणि सीडबॉल ही संकल्पना एकदम साधी सोपी आहे. यामध्ये शेण जे की खताचा उपयोग होईल आणि माती यांचा मिश्रण करून एखादी बी जी आपल्या भागामध्ये चांगल्या पद्धतीने येते, या वातावरणात रुजते आणि वाढते, असे जांभूळ, लिंब, चिंच यासारख्या बिया त्यामध्ये घालून सावलीमध्ये वाळवलं जातं जेणेकरून त्या फुटत नाहीत. आणि ही एकदा वाळली की ही प्रिझर्व होते. ही साधारणपणे वर्ष 2 वर्ष तशीच राहते. जोपर्यंत ही पाण्याच्या संपर्कात येत नाही तोपर्यंत तशीच राहते. आणि ही कुठेही टाकली तर याला पक्षी खात नाहीत, किडे लागत नाहीत, काय नाही. हे प्रिझर्वेशन होतं. आणि पाऊस पडला की आपोआप ते रुजतात आणि झाडामध्ये त्यांचं रूपांतर होतं. किती दिवस लागले सगळ्या या गोष्टी करायला? या गोष्टी आम्ही फक्त 8 दिवसामध्ये केल्या. मुलांना आव्हान केलं आणि मुलांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. 8 दिवसामध्ये हे सगळं आम्ही केलं. तर बघायला गेलं तर आजकालच्या पिढीला शेण हे काय माहिती नाही. जर शेणावर पाय पडला तर ते म्हणजे बऱ्याच वेळा छी असं म्हटलं जाते. परंतु हे शेण प्रत्येक मुलापर्यंत पोहोचवलं तुम्ही आणि प्रत्येकाला हातात त्या गोष्टी केल्या तर काय भावना वाटल्या मुली? त्यांना एकदम मातीशी नाळ आपण जोडलेला आहोत, अशा प्रकारे त्यांना भावना तयार झाली त्या ठिकाणी. तर अशाच पद्धतीने आपल्यासोबत जे मुली आहेत या मुलींनी ह्याच्याबद्दल माहिती सांगतात वगैरे, वारकऱ्यांशी भेटतात वगैरे आणि त्यांनी ते बनवलंय. तर त्याच्यासाठी आपण त्यांच्याशी ते बोलतोय काय काय त्यांनी कसं कसं बनवलं वगैरे. काय नाव तुझं? नमस्कार, माझे नाव आरती देठे. मी इयत्ता 9वीची विद्यार्थिनी. आम्हाला आमंगे सर म्हणले ही सीडबॉलचा उपक्रम राबवायचा आहे. तर आम्ही ह्यात शेण, माती आणि पाण्याचा उपयोग केला आणि एक बी घेतलं, ती बी गोल केलं आणि सुकायला ठेवलं आणि ती वाळून आम्ही ही पॅकिंग करून म्हणजे इथं सर म्हणलं वारकऱ्यांना द्यायचं. वारकऱ्यांच्या हातात म्हणजे वारकरी लांब लांबून येतात ना, मग त्यासाठी आम्ही ही वारकऱ्यांना वाटत आहे. तू आता वारकऱ्यांशी भेटते, काय काय सांगते, ह्याचा फायदा काय, तोटे काय? म्हणजे हे पंढरपूरच्या मातीतून आणि पाण्यातून बनलेलं आहे. आमचं एवढंच मत आहे की झाडे वृक्षारोपण जास्त प्रमाणात यावीत. म्हणजे आपलं ऑक्सिजन आता पाहताच आहात तुम्ही, ऑक्सिजनची खूप ही आहे म्हणजे कमतरता आहे. त्याच्यामुळे आमचं एवढंच म्हणणं आहे की हे तुम्ही जात हे तुम्ही नीट जपलं पाहिजे आणि जात कुठेही टाका, हे उगून येईल. किती केले तू स्वतः? मी स्वतः 1,500 केलेले आहेत. हा, काय वाटतंय आज तुम्ही हे शेणाचं बॉल घेऊन त्याच्यामध्ये ते बिया वगैरे आहेत आणि लोकांना तुम्ही देतात, लोकांचे काय भावना? आम्हाला छान वाटत आहे. लोकही चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत. त्यांनी घेतल्याप्रमाणे त्यांनी जाताना नीट घेऊन गेलं पाहिजे व त्यांच्या दारात टाकलं पाहिजे. आता आपण पाहतच आहोत, जास्त गाड्यांचे प्रमाण वगैरे वाढल्यामुळे, कार्बन डायऑक्साईड वाढल्यामुळे ऑक्सिजनची कमतरता आहे. त्यामुळे आमच्या शाळेने हा संकल्प केलेला आहे. त्यामुळे जास्त प्रमाणात सीडबॉल करून आम्ही वारकऱ्यांना वाटत आहोत.
तर आता शाळेतल्या शिक्षकांनी हा उपक्रम राबवलाय, तुम्हाला हे शिकवलंय, काय वाटतंय तुला? मला खूप छान वाटतंय कारण की आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आमंगे सर यांनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिले व येणे सर म्हणजे सर्व शिक्षकांनी आम्हाला मार्गदर्शन केले. सीड बॉल बनवा आणि ऑक्सिजन आपल्याला मिळू शकते. तर आमचं सीड बॉल 1 लाखापेक्षा जास्त झाले. जर ही वारकऱ्यांनी घेतलं आणि कुठेही टाकलं तर मला वाटतं 50% तर झाडे यावे, 50-70%. तर म्हणजे आता मी सांगितली माहिती त्यांना, माहिती आहे तर मी तुम्हाला पण सांगते. आम्ही ही अशा प्रकारे केले, शेण, माती, काळी माती आणि चंद्रभागेचं पाणी आणि पंढरपूरची माती आम्ही मिक्स केलेली आहे. तर आम्ही एक असं करंजाचं बी परत चिंचचं असं वगैरे आम्ही जांभळाचं असं आम्ही बी मिक्स करून त्याला गोल केलेला आहे. आणि मग मी आता तुम्हाला उदाहरण देते. काय जणांना शेण म्हणलं की इतका त्रास होतो ना, छी छी घाण घाण असं म्हणतात. पण हे शेण आता शेतकरी काय जण इथले असतील, मग ती आता आपण रानात असं ऊस वगैरे काय लावलं तर खत टाकतो, मग ती शेणच आहे हे खत. आणि हा पण उपक्रम हा शेणामधनच आहे. काय जणांना खूप घाण वाटतं, पण हे घाण नाही, हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे. धन्यवाद. असं कोणी म्हटलंय का कशाला कारली घरची वगैरे किंवा मैत्रिणी वगैरे का करते तू असलं? नाही म्हणले. कोणी म्हणलंय का? नाही. तुला काय वाटतं, असं कोण म्हणलं का तुला? नाही. बर, काय उपक्रम केलाय, काय वाटतं तुला? छान वाटलं. आता तुम्ही सर्वजण इथं आला आहात आणि कितवीतले तू आता? 9वी. 9वी तर किती मुला मुलींनी केले तुमचे? म्हणजे जवळजवळ सर्वांनीच केलंय. तरी किती झाले तुमचे असं म्हणजे 1 लाखापेक्षा जास्त झालेत आमच्या शाळेचे. तू किती गेले? मी जास्त नाहीत केले, थोडेच केले. तू 100 केलेत. 100 केले. किती दिवस लागले म्हणजे सगळ्या तुम्हाला ह्या गोष्टी करायला? 8 दिवस. जेव्हा तुम्हाला हा उपक्रम सरांनी सांगितलं त्यावेळेस काय वाटलं तुम्हाला, हे शेणात बनवायचं आहे वगैरे असं काय? कसं वाटलं म्हणजे असं वाटलं की पहिल्यांदा कशासाठी करतो असं वाटलं, पण परत करताना आनंद वाटायला, वारकऱ्यांना द्यायचं ह्यासाठी खूप आनंद झाला. वारकऱ्यांसाठी पंढरपूरची माती, पाणी हे खूप मोलाचं असते, त्यासाठी आम्ही आनंदाने केलं. तर अशा पद्धतीनं बघितलं तर हा उपक्रम वेगळा वेगळा आहे. आणि महत्वाची गोष्ट आजकालच्या मुलांना आता म्हणजे शेण म्हणजे काय, नंतर ते मुलं त्याच्यापासून लांब जातात वगैरे. आता घरामध्ये परशी आलेली आहे, त्याच्यामुळे शेणाबद्दलचं महत्व नाही. परंतु त्या मुलीने एक असं वाक्य बोललं की जर हे आम्ही बनवलेलं जे बी आहेत आणि शेणाच्या ह्याच्यामध्ये बनवले, जर हे जर लोकांनी टाकून जरी दिले तर त्या ठिकाणी झाडं उगवतील. अशा पद्धतीचा हा उपक्रम आहे. आणि खरंच ह्या मुलींचा आणि ह्या शिक्षकांचा आदर्श घेण्यासारखा आहे. या वारीमध्ये वेगळं काहीतरी करण्याचा मानस आहे. जेवण वाटलंच पाहिजे, जेवण दिलंच पाहिजे, पाणी दिलंच पाहिजे. परंतु जेवण जेवणारा आणि पाणी पिणारा जर नाही जगला तर त्या जेवणाचा उपयोग काय? तर त्याच्यासाठी ह्या तुंगेश्वर हायस्कूल तुंगतच्या शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा खरंच मी आभार आहे. त्यांना सलोट की हा उपक्रम त्यांनी राबवला आणि यांच्या माध्यमातून झाडं उगवतील.